नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार, सतेज पाटील यांनी एका वाक्यात कंडका पाडला. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक गोकुळ संघात बिनविरोधाचा कोणताही प्रस्ताव नाही. आम्हाला दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी समविचारी आघाडी म्हणून निवडणूक लढवावी लागणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं आहे. आमदार पाटील म्हणाले, महायुती अंतर्गतच चढाओढ सुरू आहे. जागा वाटप करताना तुम्ही कोणाला किती जागा देणार यावरून संघर्ष होऊ शकतो. मात्र आम्ही आमचे उमेदवार तयार ठेवले आहेत. बिनविरोधाबाबत आमच्याकडे कोणताही प्रस्ताव नाही. आम्हाला निवडणूक लढवावी लागणार आहे. गेल्या 5 वर्षापासून दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दर देण्याचे काम केलं. भविष्यात हा संघ दूध उत्पादकांचा राहिला पाहिजे, यासाठी आम्हाला निवडणूक लढवावी लागणार आहे. दरम्यान प्रत्यक्ष जागा वाटपानंतर अनेक काही जण समविचार आघाडीसोबत येतील असं चित्र आहे. त्यांना घेऊन गोकुळच्या आणि सभासदांच्या हितासाठी काम केलं जाईल, असंही आमदार पाटील यांनी सांगितलं. गोकुळच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची ठराव संख्या 1982 होणार असल्याचा विश्वास आणि दावा पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी केला. आकडेवारीवरून कोणीही गैरसमज पसरवण्याची गरज नाही. दुबार व कोरे ठराव कुणालाही देऊ नका, असं आवाहनही पाटील यांनी पत्रकाद्वारे केलं. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरुवारी 25 रोजी शक्ती प्रदर्शनाने 1972 ठराव दाखल करण्याचे जाहीर केलं होतं.